याच्यात? उन्हात बसतो मरतो मरतो मरतो, अरे उन्हात बसतो उन्हात बसतो मरतो, बाजावर बसतो, छातीत धडकी घेऊन बसतो, आता मरतो. आमच्या खेड्याच्या भाषेत जसं मनोज बोलत होता, गौरव घालून बोलत होता, आता मी जास्त बोलणार, मी 5 मिनिटं बोलतो आणि मी आटपून घेतो. अरे संविधानाचा विषय, संविधानातल्या विषयातलं माती धोंडे तरी तुला माहित नाहीत मनोज. मला हे म्हणायचं नाही डोळे नसलेली व्यक्ती दळते, आणि मला हे म्हणायचं नाही कुणीतरी पीठ घेऊन जाईल, हे मला म्हणायचं नाही, खाऊन जाईल हे मला म्हणायचं नाही, परंतु डोळसपणे आपल्याला आरक्षण बघावं लागेल. आरक्षण हे गरिबी हटावचं धोरण नाही, ओढून ताणून सामाजिक मागास होऊ शकत नाही. जरंगेंची भाषा ही सामाजिक मागासांसारखी आहे का? इथूनच आपण लिटमस टेस्ट म्हणजे आपण एका छोट्याशा रक्ताच्या थेंबावरून रक्तामध्ये काय चालू आहे आपण पाहतो, काय ऑर्गॅनिझम आहे हे आपण पाहतो. जरंगेची भाषा निश्चितच त्याचा वैयक्तिक क्रोध किती आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावर, कशा प्रकारची ती भाषा करतात. आणि त्यामुळं हे सगळं भाष्य हे एक सांगून जातंय की रील स्टार मनोज जरंगे यांनी ही नवीन रील आज जी हे केलेली आहे, रिलीज केलेली आहे, त्या रिलीजच्या आधारे मनोज जरंगेंना प्रिव्हेंटिव्ह मेजर खाली मनोज जरंगेंना आता थांबवणं आवश्यक आहे, कायदेशीर थांबवणं आवश्यक आहे, वैद्यकीय दृष्ट्या थांबवणं आवश्यक है. मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना. मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना, क्योंकि भारत का कोर्ट कहता है ये समझे बिना कुछ मत करना, मनोज को दवाखाने ले जाना. कारण कोर्ट जर म्हणत असेल आणि कोर्टाने स्पष्ट केलं असेल तर मला असं वाटतंय की मनोजच्या म्हणजे मनोज जर एवढा म्हणजे तिळपापड होत असेल, तिळपापड, तर त्यावर आपण जे आहे संबंधित पोलीस अधीक्षक आणि संबंधित सिव्हिल सर्जन यांनी काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. 30 मे 2026 पासून मनोज जरांगे पाटील अतिशय कडक असं उपोषण करणार आहेत आणि त्यांनी तशी ठामपणानं भूमिका सुद्धा घेतलेली आहे. आणि 28 तारखेला थेट पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा सुद्धा दिलेला आहे की आत्ताचं जे आंदोलन आहे ते एकदम कडक असणार आहे. थेट उन्हामध्ये बसून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत असल्यामुळं अनेक मराठा आंदोलकांना, मराठा सेवकांना मनोज जरांगे पाटलांची काळजी वाटू लागलेली आहे. सरकारने आता तरी कुठंतरी तात्काळ निर्णय घ्यावा, जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य कराव्या अशीच मागणी अनेकांची आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांना आणि मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षण लढ्याला वारंवार विरोध करणारे, मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिकेवर मुद्दा उपस्थित करणारे ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांच्या या उपोषणावर बोललेले आहेत. मनोज जरांगे पाटलांवर त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे आणि कशा पद्धतीनं कविता करून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते बोलतायत हे सुद्धा आता सगळ्यांसमोर आलेलं आहे. जर आपण पाहिलं तर गुणरत्न सदावर्ते हे मनोज जरांगे पाटलांवर आताच नाही तर पहिल्यापासून टीका करत आलेले आहेत, त्यांच्या आंदोलनावर टीका करत आलेले आहेत आणि त्यांना जे कोणी राजकीय नेते सपोर्ट करतात किंवा भेटायला जातात त्यांच्या विरोधात सुद्धा हेच गुणरत्न सदावर्ते बोलायला सुद्धा मागं पुढं बघत नाहीयेत. म्हणून जरांगे पाटलांना गुणरत्न सदावर्ते यांचा थेट विरोध आहे असंच आपलं या ठिकाणी दिसून येतं. पण मात्र मनोज जरांगे पाटलांनी जी घेतलेली भूमिका आहे ती अतिशय कठोर आहे. उन्हामध्ये बसून उपोषण करणार असल्यामुळं अनेकांना आता जरांगे पाटलांची काळजी वाटू लागलेली आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार असल्याची
घोषणा केल्यानंतर दुसरीकडं ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, गुणरत्न सदावर्ते असतील आणि यांच्यासह इतर काही विरोध करणारे कार्यकर्ते नेते असतील, ते आता मनोज जरांगे पाटलांवर बोलू लागले आहेत आणि ते सुद्धा आता बाहेर येऊ लागलेले आहेत. आता ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी भूमिका घेतली त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? ज्या पद्धतीनं गुणरत्न सदावर्ते असतील, लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील किंवा इतर काही जण असतील, त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.